कोपरगावमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, बघूयात। मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमितभाई शाह साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं। आपल्याला कल्पना आहे, इथेनॉल सारखी एक क्रांती या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आली। इथेनॉलमुळे एकीकडे आपलं परकीय चलन वाचलं, दुसरीकडे आमच्या साखर कारखान्यांना जी काही साखरेच्या किमतीचा चढ उतार असतो, या चढ उताराने येणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीज आहेत यांनी ॲश्युअर्ड बायर म्हणून, ॲश्युअर्ड खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यांची करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्रोत हा कारखान्यांकरता सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणण्याचं काम हे या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं। पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेने देखील बघितलं पाहिजे। आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा। आपण गेले काही महिने अनुभवतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मे मध्ये, आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतोय। आमचे अनेक सर्कल असे आहेत की ज्या ठिकाणी 7-7 वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। केवळ शेतीचा नाश झाला असं नाही, जमीनही खरडून गेली, म्हणजे रबीचं पीक देखील शेतकऱ्याला घेता येणार नाही अशा प्रकारची अवस्था झाली। जी काही सरकारने मदत करायची आहे ती तर आपण करणारच आहोत, पण प्रश्न हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत, हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे? तर याच्यावरचा उपाय आहे CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं जे एमिशन आहे हे कमी करणं, या ठिकाणी जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं, हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक काम आहे। आणि आपण जर विचार केला तर सर्वात जास्त हे प्रदूषण पसरवून वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी चालना देणारं काही असेल तर आज आपण जी एनर्जी वापरतो, आपण जे पेट्रोल वापरतो, आपण जे डिझेल वापरतो, कोळशापासून निर्माण होणारी विद्युत जी वापरतो, या सगळ्या गोष्टी एकीकडे आपलं परकीय चलन खर्च करतात आणि दुसरीकडे आपल्यावर, आपल्या कृषीवर या ठिकाणी मोठं संकट आणतात। आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे, आपल्याला ऊर्जाच्या स्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे। प्रदूषण करणारे ऊर्जा स्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे। आपण सोलारचा प्रयोग केला, आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। सोलारसारखे अनेक प्रकल्प आपण केले, पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टरनेटिव्ह तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं। मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रण या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला। त्या दृष्टीनं आपण आपल्या ऑइल कंपन्यांनी काम चालू केलं। फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये 100% इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील। पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे CBG आहे। हा जो CBGचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे। कारण आपण बघा, या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो, बाय प्रॉडक्ट्स तयार करतो, त्यावेळी स्पेंट वॉश, प्रेस मड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे। ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा आणि हा तर मल्टीफीड आहे।
त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत. त्यामुळे आपलं आत्तापर्यंतचं जे वेस्टेज होतं या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे. त्याच्यामध्ये एनोरोबिक डायजेशनच्या प्रोसेसने त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याचं शुद्धीकरण करताना ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे. म्हणजे एकीकडे आता काय झालं, जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायो फर्टिलायझर झालं. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायो फर्टिलायझर हे देखील आपण तयार करतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे पण काहीही वेस्ट होणार नाही. नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ अशा पद्धतीनं हा प्लॅन विवेक भैयांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणून हे महत्वाचं आहे. आज तुम्ही बघा 75 या ठिकाणी मेट्रिक टन दर दिवशी आपण गॅस तयार करणार, CBG तयार करणार. याचं जर आपण कन्व्हर्शन केलं तर प्रत्येक दिवशी 1,10,000 लिटर पेट्रोल आपण वाचवणार आहोत. 1,10,000 लिटर पेट्रोल वाचवायचं म्हणजे परकीय चलनही वाचलं आणि पर्यावरणाचा नाश देखील वाचला. म्हणजे कालपर्यंत जे वेस्ट होतं त्यातनं आता देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत, शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत आणि त्याच्यासोबत हे पोटॅश जे तयार होणार आहे या पोटॅशमुळे आपल्याला जे काही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये फर्टिलायझर त्या ठिकाणी आयात करून आणावं लागतं ते आयातीवर देखील मोठ्या प्रमाणात आपण सबस्टिट्यूट तयार केल्यामुळे त्यातनं आपलं परकीय चलन वाचणार आहे. आपण मोदीजींची दूरदृष्टी बघा की त्यांनी असा निर्णय केला की एकीकडे आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरीच ऊर्जादाता देखील होतील. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मालाचा भाव हा अधिकचा मिळेल, दुप्पट तिप्पट मिळेल. कारण आज शेतमालाचा भाव हा आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते पण अशा प्रकारच्या कन्व्हर्शनमुळे तो भाव आपल्याला जास्त देता येतो आणि दुसरीकडे देशाचं परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून होतोय. हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळी आम्हाला अमित भाईंनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक प्रयोग आम्हाला करायचे आहेत, अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत. केंद्र सरकार NCDCच्या माध्यमातून त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्या